एका व्हिडिओमागे असलेला हा सारा पसारा दाखवण्याचं कारण एकच आहे की हे सगळं केल्यानंतर तुमच्यासमोर जेव्हा एखादी रेसिपी येते त्याच्यामागे खूप सारे प्रयत्न असतात आणि खूप सारी मेहनत असते, पण त्याच्यातून जे आउटपुट निघतं ते तुमच्यासमोर येतं. 2025मध्ये खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आणि त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा भरपूर असा छान प्रतिसाद दिला. तर नवीन वर्षामधली ही पहिली रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी आहे, तुम्हीसुद्धा करत असाल, पण हे सगळं दाखवण्यामागे एकच कारण, ते म्हणजे तुमच्याशी गप्पा मारता येणं आणि मला स्वतःला माझी आवड जोपासायला मिळते. तर आज इथे तर मी मटकीची ही मस्त चमचमीत झणझणीत अशी आपण मिसळ करतोय. मटकीला आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पाण्यात 5 ते 6 तास भिजवलं. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून गरम ठिकाणी म्हणजे एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही हे ठेवू शकता आणि पूर्ण 1 दिवस ही मटकी जी आहे ही तशीच ठेवून दिली. तुम्ही बघाल किती छान त्याला मोड आलेत. कुकरमध्ये ही मी शिजवून घेणार आहे. शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद, थोडं मीठ आणि हिंग घातलं आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्या आपण आता करून घ्यायच्या आहेत. मिसळ करायची पद्धत जी आहे ती प्रत्येकाची थोडी थोडी वेगळी असू शकते. बऱ्याच वेळेला ह्यामध्ये कांदा, लसूण, आलं ह्याचे पेस्ट करून घातली जाते, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि त्याबरोबर कांदे. तर इथे 3 कांदे मी घेतलेले आहेत. हे मिक्सर जारमधून आपण फिरवून घ्यायचे आहेत. ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. मिसळ ही अगदी चटपटीत अशा पद्धतीने तयार होते आणि कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी भांडी वापरून तुम्ही ही करू शकता. त्यामुळे कोणीही अगदी बॅचलर असाल तरीसुद्धा ही घरच्या घरी अगदी चमचमीत अशी ही मिसळ सहज करू शकता. 2 शिट्यामध्ये आपली मटकी जी आहे ती मस्त शिजलेली आहे. मटकी व्यवस्थित शिजली तर त्याचा स्टॉकसुद्धा निघतो आणि त्यामुळे आपल्या रश्श्याला एक छान टेस्ट येते. तर आता आपण फोडणी घालून घेणार आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये आपल्याला राई, जिरं वगैरे काहीही फोडणीला घालायचं नाही आहे. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर ॲड केली, घरगुती आपल्या ठेवणीतला मसाला आणि त्यानंतर 1 मोठा चमचा एवढा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातलेला आहे. तुम्ही कोणताही मिसळ मसालासुद्धा बाजारात जो मिळतो तो ह्यामध्ये ॲड करू शकता. लगेचच गरम पाणी घालायचं, त्यामुळे आपल्या रश्श्याला मस्त अशी तरी येते. नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं एका झणझणीत आणि आपल्या एखाद्या मराठमोळ्या पदार्थाने करावी, म्हणून आज ही घरी मिसळ बनवली होती आणि म्हटलं चला तुमच्याशी गप्पासुद्धा मारता येतील. 2025 सरतं वर्ष काही लोकांसाठी गोड आठवणी तर काहींसाठी कडू अनुभव देऊन गेलं. पण हेच कडू अनुभव जे आहेत ते घेऊन आपण नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, नाही का? तर असंच तर हे नवीन वर्ष म्हणजे आपल्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. नवं पान, नवीन दिवस, नवीन स्वप्न, नवीन ध्येय, नवी आशा, नव्या दिशा, नवीन माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद, कधी अपूर्ण तर कधी संपूर्ण, नवा हर्ष आणि नवीन वर्ष. हे आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यामध्ये आनंद, आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येऊत. प्रत्येक दिवसामध्ये नवी उमेद, नवीन संधी आणि नवे हास्य देणारा ठरो, असं हे नवीन वर्ष 2026 हे तुम्हा सर्वांना आनंदाचे राहो. ही माझी देवाजवळ तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना. कारण एवढे सगळे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते हा व्हिडिओ पाहत आहेत आणि माझ्यासाठी ते माझ्या चॅनलवरती व्हिजिट करत आहेत. तर ही माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तर तुम्हीसुद्धा असेच माझ्यासोबत जोडलेले राहा, कारण आज तुम्ही आहात म्हणूनच मलासुद्धा ही उमेद मिळते की नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते बनवून तुम्हाला दाखवण्याची संधी मिळते. तर तुमच्याशी आता गप्पा मारता मारता आपली मिसळ जी आहे ती तयार होत आली आहे. कांदा आपण जी प्युरी केली होती, पेस्ट केली होती ती आपण परतवून घेतली. त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण मिक्सरमधून त्याची प्युरी तयार केली, तीसुद्धा ॲड केली आणि त्यानंतर आत्ता हा जो काही मसाला तुम्हाला दिसतोय हा अति सतत एक जवळजवळ 8 ते 10 मिनटं आपण कंटिन्युअस परतून घ्यायचा आहे. त्यातलं ऑइल रिलीज होईपर्यंत आपण हा परतवून घेतला.
त्यामुळे ह्याचा कच्चट जो स्वाद आहे टॉमॅटो, कांदा, आलं, लसूण हा पूर्णपणे निघून जातो आणि त्यानंतर चमचमीत अशी आपली ही मिसळ जी आहे ती तयार होणार आहे. तर आता ह्यामध्ये आपण जी उकडवून घेतलेली मटकी आहे ती मी ह्यामध्ये ॲड केली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण मिसळ बनवतो त्यावेळेला मिसळ जी आहे ह्यामध्ये शेव किंवा फरसाण घातलं जातं. तर ही शेव, फरसाण ह्याच्यातलं जे पूर्णपणे रस्सा आहे तो पूर्णपणे ॲब्झॉर्ब करतं. म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी ॲड करायला लागतं. तर मी मिक्सर जारमध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि ते यामध्ये आता ॲड केलं आहे. आता ह्याला आपण उकळी काढून घेऊया. तोपर्यंत आपल्याला मिसळीवरती घालण्यासाठी मस्त आंबटपणा त्याला चव देण्यासाठी लिंबू लागणार आहे, त्याचबरोबर कांदा लागणार आहे. तर बारीक असा कांदा वरून घालण्यासाठी मी इथे चिरून घेते. तर आता आपला कांदासुद्धा चिरून झाला आहे. तर ह्या वर्षामध्ये तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या नवीन रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला त्याची तयारी करता येईल. 2026चं हे नवीन वर्ष आपण नवीन नवीन छान रेसिपीज घेऊन येण्याचा संकल्प मी केलेला आहे. तर तो मला पूर्ण करण्यासाठी तुमचीसुद्धा मदतीची आवश्यकता आहे. तर आता इथे कांदा, लिंबू, कोथिंबीर सगळं चिरून झाले आहे. पूर्वतयारी आपली सगळी झालेली आहे. एखादा व्हिडिओ बनवताना त्यामागची खूप सारी मेहनत असते, तर तुम्ही ती बघितलीच. कारण बिहाइंड द स्क्रीन ज्या शॉर्ट्स असतात ना ते बघण्याची एक मजा काही वेगळीच असते. तर आता हा आपला इथे मस्त चमचमीत झणझणीत असा मिसळीचा रस्सा तयार झाला आहे. छान वरती तरी आलेली आहे. एक जवळजवळ 10 मिनटं आपण ह्याला छान या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलं आहे. सगळं तयार आहे. तर चला मग लगेच सर्व करूया. चमचमीत अशी ही गरमागरम मस्त मिसळ सर्व करायची. ह्यासोबत खाण्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा, वरून आंबटपणासाठी लिंबू हे सगळं रेडी करून घेतलं आहे. त्यानंतर ह्यावरती घालायला फरसाण. हे तुम्ही फरसाण मिसळीवरती घालून नंतर वरती मिसळ सर्व करू शकता. मी इथे वेगळंच दिलेलं आहे. काल नवीन वर्ष म्हणून गुलाबजाम घरी बनवले होते, तर गुलाबजाम सर्व केले आहेत आणि मिसळीसोबत खाण्यासाठी नरम पावसुद्धा ठेवलेले आहेत. अगदी चमचमीत अशी ही मिसळ झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने जर तुम्ही कधी बनवली नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग 2025च्या तुम्हालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं वर्ष हे तुम्हालासुद्धा खूप आनंदाचं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.